अहमदनगर जिल्हा निवडणूक विभाग विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी नव्याने 34 मतदार केंद्राची निर्मिती करणार आहे। यासाठी संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव, अकोले आणि पारनेर मतदारसंघात नवीन मतदार केंद्र अस्तित्वात येणार आहे। लोकसभा निवडणुकीत मतदार केंद्रावर सुसूत्रता आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या होत्या। गर्दीच्या ठिकाणी मतदारांना मतदानासाठी अर्धा ते 1 तासांचा कालावधी लागल्याचे दिसून आले। यातून मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती। तसेच एका कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याचे दिसून आले, त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला। हा त्रास विधानसभा निवडणुकीत कमी करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आला आहे। यासाठी जादा मतदान असणाऱ्या ठिकाणी मतदान दुसऱ्या केंद्रावर वळवण्यात येणार आहे। यासाठी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय नव्याने मतदान केंद्र मंजुरीचे प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे करून पाठविण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा सुधारित द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे। त्यानुसार आता अंतिम मतदार यादी 20 ऑगस्टला जाहीर होणार आहे। यापूर्वीच्या कार्यक्रमात अंतिम मतदार यादी ही 20 ऑगस्टला जाहीर होणार होती। अकोले 307, संगमनेर 288, राहता 270, कोपरगाव 272, श्रीरामपूर 311, नेवासा 276, शेवगाव 368, राहुरी 307, पारनेर 366, नगर शहर 297, श्रीगोंदा 345 आणि कर्जत जामखेड 376 अशी जिल्ह्यात 3763 मतदान केंद्र राहणार आहेत। यात संगमनेर तालुक्यात नव्याने 13, श्रीगोंदा तालुक्यात 14 आणि शेवगाव तालुक्यात 5 तर 156 ठिकाणी नवीन इमारतीत केंद्रे, अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 1 अशा नवीन मतदार केंद्राची संख्या आहे।